रोडिंगमध्ये कशी परफॉर्मन्स करते ही. लिटरली बुलेटचा मायलेज खूपच ॲव्हरेज आहे, पण काय हरकत नाही, आपण पुढे बघू. आतापर्यंत मी एवढे बाईक राईड केले होते, पण बुलेटसारखी मजा मला कुठेच आली नाही. खूपच आनंद होत आहे मला बुलेट चालवायला. पण गोट्याच्या शेताकडे चाललो आहे. गोट्या भाई एक टाईमची माझी जान. तर मी तुम्हाला शेत दाखवतो. नमस्कार मित्रांनो, आपण सध्या आहे आता पत्रगावच्या अलीकडे. मी चाललोय माझ्या गावी बाईक घेऊन. सध्या पप्पा ड्रायव्हिंग करत आहेत, सॉरी रायडिंग. तर आपण आता लवकरात लवकर पुण्यात पोहोचून जाईल. मी काहीतरी सकाळी 1 वाजता निघलो आहे. तर बघू आता आपण किती मिनटं लागतील ह्याच्यावर. चला. तर फायनली आपण आता पुण्यात आलेलो आहे. तर खूपच वेळ लागला मला यायला, कारण ट्रॅफिकमध्ये लागली होती. तर सध्या मी मॅप लावून चालवत आहे बुलेटला. एक चांगला फीचर आलेला आहे बुलेटमध्ये, न्यू बुलेटमध्ये. जुन्यामध्ये तसलं काही नव्हतं. आता सध्या डिजिटल झाली आहे दुनिया. तर बघू ते आता थांबवू आपण आता. One eternity later. तर सध्या आपण आता पुण्याच्या बाहेर आलेलो आहे. मी एका कोणत्या तरी हॉटेलापाशी थांबलोय. जरा नाश्ता पाणी करत आहे, कारण खूपच ट्रॅव्हलिंग झाली होती. हे बघा दिवस कसा मावळलेला आहे, खूप छान. तर आपला ऑफिसचं काम पण चालू आहे. ॲक्च्युली इट्स सॅटर्डे, सो आय नॉट टेक अ लीव. सो एनिवे, आपली बुलेट कुठे आहे? आपली बुलेट तिकडे झाडाच्या मागे दिसणार नाही तुम्हाला. ठीक आहे, मी नाश्ता करून घेतो. तर संध्याकाळचे 7:30 वाजलेत. थंडी खूप आहे. मी सध्या इथे पेट्रोल पंपाशी थांबलो आहे पेट्रोल भरण्यासाठी, कारण ॲक्च्युली आता रात झाली म्हणून पेट्रोल भरून घ्यावा म्हणलं. तर गाडी मी सध्या फुल केलेली आहे, हे बघा. तर थोडेच पुढे जाऊन आपण आता जेवायला थांबूया. चला बघू. तर मी आता पुणे सोलापूर हायवे रूटनी चालवत आहे. आता सध्या टाईम झालेला आहे 10:15. तर आपण खूप फास्ट चालवत आहे, कारण खूप अंधार होत आलेला आहे. आणि ऑलरेडी हे गाव साईड एरिया आहे. तर लवकरात लवकर पोचलं तर पाहिजेच आहे. जर एखादा मला हॉटेल दिसलं तर थांबवायला लागेल, कारण खूप भूक लागली. तर थंडी खूप वाढलेली आहे. तर फायनली आपल्याला हॉटेल भेटलेलं आहे, पण हॉटेल बंद आहे. तर फक्त बॉटल भेटली आम्हाला. तर चला पुढे बघू. तर इथं लिटरली एक ढाबा उघडा होता. तर आम्हाला मटन सूप, चिकनची आमटी, रोटी, राईस आणि चिकन फ्राय भेटलेला आहे. तर आता खूप भूक लागली, मी जेवतो आता. खूप प्रवास पण केला आहे. पप्पानी फिश मागवली आहे, हे बघा. पप्पाला आवडत नाही चिकन. तर सकाळीच भेटू, चला. The next day. तर नमस्कार फ्रेंड्स, पुन्हा एकदा आपण अर्धी घेतलेली व्लॉग पूर्ण करायला पुन्हा गावी आलेलो आहे. तर मी पप्पावर आता सध्या पोचलेलो आहे. आम्ही काहीतरी रातच्या 12 वाजता पोचलो आम्ही. तर इथं थंडी खूप आहे. इथं थंडी काहीतरी 16 डिग्री सेल्सिअस आहे. तर हवा टाईट झालेली आहे आपली. तर मी आता सध्या टेरेसवर आलो आहे ऊन शेकायला. ऊन शेकून झाल्यावर आपण बघू आजचं काय कार्यक्रम आहे, कुठं जायचं आहे कुठं नाही. तर आपण भेटत राहू
चला ते अर्धी घेतलेले व्हिडिओ खाली पूर्ण करायला जा. तर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मी सारखं एक रिपीट करतो की अर्धी घेतलेला ब्लॉग पूर्ण करू, तर अशी कोणती व्हिडिओ होती ती? तर चला तुम्हाला फ्लॅशबॅकमध्ये दाखवतो. तर अशा प्रकाराने मी आलोय माझ्या गावी. काल रातच्याला मी पप्पावर आलो, त्यांच्यावर म्हणलं चला बघावा गाव कसं आहे. आणि खूप वर्ष झाली तुम्हाला मी माझं गाव पण नाही दाखवलंय. तर हे माझं सुंदर गाव. तर माझ्या गावचं घर कसं दिसतं चला मी आज तुम्हाला दाखवतो. तर हे माझ्या घराचं फ्रंट व्ह्यू. हे बघा खूपच छान बनवलं आहे पप्पानी. तर चला तुम्हाला मी आतून दाखवतो. हे झोका हा हॉल रूम. ॲक्च्युली अजून खूप काम बाकी आहे. तर चला मी तुम्हाला अजून आतून दाखवतो. हा माझा बेडरूम, इथं मी ऑफिसचं काम गप गुमान झोपतो. हा कूलर, हा मी बघा. चला बघू आजी काय करते आपली. काय करते आजी? काय खाते? कसली? हा सकाळ सकाळच कसल्या गोळ्या खाल्ल्या? पोटीची खाल्ली बाय. बरोबर करा की. चहा नको, चहा कुठं पोहे कर नाही. तर आता आपण नाश्ता करू. तर हे बघा किचन. तर चला शेताकडे जाऊ. तर आपण निघालेलो आहे आपल्या शेताकडे आपली रॉयल एनफील्ड घेऊन चेक करायला ऑफ रोडिंगमध्ये कशी परफॉर्मन्स करते ही. सध्या तर खूपच स्मूथ चालत आहे कारण पॉवर खूप आहे बुलेटमध्ये. तर मला खरंच सांगतो खूपच मजा येत आहे. रॉयल एनफील्ड ते पण शेताकडे ऑफ रोडिंग करण्यासाठी आणली मी. भाऊ मला एवढा शिव्या घालत असेल की बोलत असेल की 3 दिवस झाली गाडी घेऊन आणि हा भावड्या गावाला फिरवतोय. तर काय हरकत नाही. तर आता आपण शेतामध्ये थोडं पाईप कनेक्शनचं लीक काढायला चाललोय. तर चला पुढे बघू. तर अशा प्रकारे आपण आलोय शेतात, शेताची कामं करायला. आता आपण चाललोय जरा मेहनत करायला. खूप वर्ष झालं मेहनत नाही केली आपण. थोडी काळजी घेतली पाहिजे शेताची पण. तर आम्ही चाललोय पाईप लावायला. सध्या काय झालंय की ट्रॅक्टर नांगरत होता तर त्यांनी कॉक फोडले. कॉक म्हणजे जे कोपऱ्याने असते बघा, जसं की हे दिसलं तर हे तोडलं होतं त्यांनी. बसवायचं काम चालू आहे. तर हे बघा नांगरून ठेवलेलं आहे. सध्या काय पेरणी झालेली नाही. तर हे बघा माझे पप्पा सध्या जोडण्याचं काम करत आहे. मी आणि माझे पप्पाच. आपण
वन मॅन आर्मी आहे दोघं. तर इथं आधी सोयाबीन होता जो काढून जे नांगरला आहे ते बघा. ती आहे आमची वस्ती, शेड रानातली, आणि ती माझी लालपरी. तर आता शेतातलं काम झालेलं आहे. तर आम्ही आता सध्या सगळ्यात खालच्या तुकड्यात होतो. तर हे बघा खाली पण तसंच आहे सेम नांगरलेलं. तर हे बघा पुष्प भव्य, जाऊ द्या. तर आता आम्ही चाललोय वरती आमच्या वस्तीवर. चला. तर आपण आता आपल्या वस्तीवर आलेलो आहे. हे बघा पप्पा पण रेडी झालेले घरी जायला. हे बघा हे पप्पाने काही झाडं लावलेली. हे बदामाचं झाड आणि नारळाचं झाड आणि आंब्याचे झाड. तर तुम्हाला मी माझं शेत दाखवलंय. चला गोट्याचं दाखवतो. तर तुम्हाला कसं वाटलं माझं शेत कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. सध्या आता आपण गोट्याच्या शेताकडे चाललोय. गोट्या भाई एक टाइमची माझी जान. त्याचं तुम्हाला शेत दाखवतो. हे बघा ते गोट्या भाईचं शेड. गोट्या भाईचं इथवरच दिसणार तुम्हाला. खूप जुन्या आठवणी आहेत ह्या जागेवर. तुम्हाला हिर दाखवतो आम्ही जिथं लहानपणापासून पवायचो. हे बघा हे हिर जिथं आम्ही फर्स्ट टाइम पवायला शिकलो आमच्या लाईफमध्ये. आम्ही काहीतरी 8-9 वर्षाचा असेल तेव्हा आम्ही बहुतेक. तेव्हापासून आम्ही ह्या हिरीत येऊन पवायचो. गोट्याबाईचं शेत दाखवतो तुम्हाला. गोट्याबाईंनी काहीतरी लावलेलं आहे. चला तिकडे जाऊ. तर हे गोट्याबाईचं शेत. हे बघा काय लावलंय मला माहित नाही. आपलं एवढं नॉलेज नाही शेताचं. पण काहीतरी लावलंय. तर काय पेरणी केली आहे माहित नाही. जाऊ द्या. तर आपण चाललोय खाली मोटर लावायला. सध्या तर आम्हाला बार्शीला जायला लागणार आहे काही पार्ट्स आणायला. आता सध्या बोर्डाकडे चाललोय जिथं मशीनचे कनेक्शन्स वगैरे असतात. तर चला आपण तिकडे जाऊ. आमची गावची नदी हे बघा किती सुंदर आहे. इथंच आमचे मोटर्स वगैरे असतात. आमचं बोर्ड यातलं कोणतं तरी असेल. हे बघा किती सुंदर वाटत आहे. ते बघा आमच्या गावची बोर्ड दिसली तुम्हाला. ज्यांनी शेतातून गावापर्यंत जाता येईल त्यासाठी तिथं बोर्ड ठेवली गावच्या माणसांनी. ह्या मोटरची हा बॉक्स, मोटरचे कनेक्शन्स. आणि हे बघा ही नदी. हे बघा खाली चिखल आहे. सॉरी. हे बघा तर चला पुन्हा वरती जाऊ. तर हे बघा तुरीच्या शेंगा काढणारी मशीन स्पेशली पंजाबवरून आलेली आहे. आमचे शेजारीवाल्यांच्या शेतात सध्या तूर आहे. तर ही मशीन लागती. तर चला दाखवतो तुम्हाला कशी ती काढती. हे बघा ही ती मशीन बघा किती मोठी आहे. हे बघा त्याच्या मागणं. अरे अरे थांब. अरे भाई उडायला लागलंय. तर हे आता त्या तुरीत जाणार. हे बघा ही गेली. फ्रंट साईडमधनं ते कंटिन्युअसली एक रोलर फिरत असतो ज्याने की ते खेचून घेते आणि मागं जी पानं टाकते ते साईडनं जे शेंगा टाकतात. चला दुसऱ्या अँगलने दाखवतो तुम्हाला. तर हे बघा कसं खेचून घेते ते एक एक झाडं. हे खेचून तेच मागं एकदम म्हणजे मोकळं करून टाकते. जाऊ दे. तर सध्या आपण चाललो आता घरी. झाली शेताची कामं. उद्या पुन्हा यायचंय. शेतात आलं तर भरपूर कामं होऊन जातात. तेवढंच पप्पाला आधार. आता बघू घरी गेल्यावरच पुन्हा घरची कामं, आजीला थोडी मदत. चला. तरी तर आपण लावलेली बुलेट. चला आता खूप दमलोय. हलावा आपलं घरी.
मी करतो आता बुलेट चालू. हे बघा किती घाण झालेली आहे. हिला घरी जाऊन धुवायचं आहे आता मस्तपैकी छान. तर चला. तर आता आपण आपल्या गावात पोचलेलो आहे. हा बघा असा इथून स्ट्रेट जायचा. ठीक माझं घर भेटल, मला येऊन भेट द्या जर मी असलो तर गावात. तर आता आपण हा फर्स्ट पार्ट इथेच संपवत आहे, कारण त्याचा दुसरा पार्ट पण मला बनवायचा आहे. तर आता मी घरी जाणार, थोडा विचार करणं की सेकंड पार्टमध्ये आता काय करणं, कारण अजून काय आयडिया नाही की कधी जायचे मुंबईला आणि काय नाही. तर आपण तर काय भेटतच राहणार आहे. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तर सध्या आता मी बोलत आहे टाटा आणि बाय बाय. चला. तर मला आज पण आठवतंय इथंच तिघं आम्ही पावलं होतं एकदा. हे बघा जास्त स्पीडने चालू याचा परिणाम ओव्हरहीट झाली. तर आता आपण कोल्हापूरच्या चपला घेणार आहे कोल्हापूर. तर आपण आता लग्नात आलोय सांगलीमध्ये.